गोंदिया जिल्ह्याच्या सळकर्जुनी वनपरिक्षेत्रातील वनकर्मचारी याला तक्रारदारांकडून 5,000ची लाच घेताना गोंदिया एसीबीच्या पथकाने अटक केली असून आरोपीमध्ये वनरक्षक तुलसीदास चव्हाण व वनमजूर देवानंद कोजबे यांचा समावेश असून दोघांविरुद्ध डुग्गीपार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तक्रारदार यांची शेती दल्ली शिवारातील वनजमिनीला लागून असून 2 आठवड्यापूर्वी तक्रारदार यांनी शेतालगतच्या वनजमिनीतील झाडे झुडपे तोडून शेती करण्याकरिता साफ केली होती। तर 13 सप्टेंबरला वनरक्षक चव्हाण यांनी तक्रारदार यांना फोन करून सळकर्जुनी येथे बोलावून त्यांना शासकीय वनजमिनीवरील झाडे झुडपे तोडून अतिक्रमण केल्याबाबत नोटीस दिली व त्यानंतर आरोपी क्रमांक 1 याने शासकीय वनजमिनीवरील झाडे तोडल्याबद्दल कारवाई न करण्याकरता तक्रारदाराकडे 20,000 रुपयाची लाचेची मागणी केली। याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया याकडे तक्रार दिली होती। लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी क्रमांक वनरक्षक याने पक्षासमक्ष 20,000 रुपयाची मागणी करून तडजोडी अंती 10,000 रुपयाच्या रकमेची मागणी करून लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली। सापळा कारवाई दरम्यान आरोपी वनरक्षक यांच्या सांगण्यावरून आरोपी वनमजूर याने लाच रकमेतील पहिला लाचेचा हप्ता 5,000 रुपये तक्रारदाराकडून स्वीकारला असता दोन्ही आरोपींना लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। तसेच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा। आपला जिल्हा, आपली बातमी, जीबी न्यूज गोंदिया।